नमस्कार श्रोते हो, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलेली आहे श्यामच्या आईला घेऊन. तर चला मग ऐकूया श्यामच्या आईला सौ प्रेरणासोबत. रात्र 31वी. लाडघरचे तामस तीर्थ. राजाला आज परत जायचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकायला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टीचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टीचेच असतात असे नाही, तर चांगल्या गोष्टीचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकायला मिळेल मला? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टी रूपाने तू धर्म सांगत असतो, धर्म रूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदय आपणास ओतता येईल हे तू दाखवित आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीण भावावरचे प्रेम, गुराढोरावरचे प्रेम, पशु पक्ष्यांवरचे प्रेम, या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले. त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होता, त्यावेळेस मला गहिवरून आले होते. श्याम, आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही का? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवय आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगले वाटते आणि दिसते. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. त्या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठेने व कळकळीने भरून काढतो. राजा, माझ्याजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाड मी, परंतु तुम्ही कार्य वेल्हाड आहात. राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायावर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपणा दिला तरी माझ्याजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरवले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य दृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कुठे जाऊ नये, येथेच बसून राहावे व सृष्टीत मिसळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंब मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मृत भावना, श्याम म्हणजे मृत उत्कंठता. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमली होती. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता.
दापोली तालुक्यातच लाडघर म्हणजे मोठे सुंदर गाव समुद्राकाठी आहे. लाडघर तेथे तामस तीर्थ आहे. लाडघर जवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस तीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती. 2 धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करवंडा, खण, नारळ वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासाचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आत्ती बहीण होती. तिच्याकडे उतरायचे आम्ही ठरविले. सकाळी 7-8 वाजता पोहोचू असे वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृतिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलाच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जण होतो. मी व माझी आई आणि मी दोघेच, अगदी दोघेच. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय 14-15 वर्षाचे होते. तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसत मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती. किती रे भरभरीत शेंडी, श्याम, तेलबिल नाही लावत वाटतं, आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलेला होतो. सुखावले मन प्रेम पाझरती लोचन अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी आम्ही एकत्र कधीच प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे मोकळेपणाने आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी, होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ मी मनात मांडित होतो. माने रथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई मला म्हणाली, श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी झाली नाही वाटते. आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावे. माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही नको मला. आई, मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असे वाटते ग मला. थोपट मला, ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाऊस रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती. परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजून पाहत होतो. झोप येत नव्हती तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. यावेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खडकन उठून बसलो.
धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईने विचारले, अरे काय रे, का उठलास? कंटाळलास वाटते. नीज हो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटले, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उसंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तेथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागले. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेची शिंपणे चालले होते. रहाटाचा कुहू कुहू असा आवाज ऐकू येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हक्कलणारे मुले, त्यांचाही आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेत वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळी, पोफळीचे, नारळाचे आगार. मोठा, सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध, मुबलक पाणी, सुंदर हवा, फळा फुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारित विचारित चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले होते. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहताच चकितच झाली. वहिनी, अगं ये, किती ग वर्षांनी आपण भेटतो आहोत. अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण? तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हो. हा तुला नाही का आठवत? बराच किरी मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते, सुभाताईने विचारले. हो, मी चौथ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्या सारखी होऊ लागलो. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आता स्नाने करावयात जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खावणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणते. एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा आनंद घेता आला असता. राहशील का? सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्या बरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या आजूबाजूने रस्ता होता. आम्हाला तामस तीर्थावर जायचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळ्या पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करायचे ते त्यांनी आम्हाला दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसरच आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे, असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न केला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय. आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून हे पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोडे जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत खिंदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती.
आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपा समुद्रात डुबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळद कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्यांच्या पोटात आहेत त्या रत्नकाराला आईने 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काळवातीने निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रगट करावयास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकायला? कोरडे नेसून पुन्हा गाडीत बसलो. गाडी घरी आली. तो 12 वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाणी वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानाचे स्नानसंध्या देवपूजा पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या आगाराच्या कामाला लागत असत. आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान केले होते. नारळाचा अंगरस काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकडे तूप होते. श्याम, श्लोक म्हण चांगलासा, आई म्हणाली. मी केयुराणी विभूषयत्नी पुरुष हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला. इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते. अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाही. तुझा नंबर कितवा आहे? त्यांनी मला विचारले. 2रा मी सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस, ते म्हणाले. सुभाताईचा मुलगा 5 वर्षाचा होता व मुलगी 2-2.5 वर्षाची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला. श्याम, खांडवी घे हो आणखी, लाजूबिजू नकोस, सुभाताई म्हणाली. श्याम, मुळी साऱ्या जगाचा भिडस, येथे नको हो लाजायला श्याम, आई हसत म्हणाली. माझी आईही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली. वहिनी, तू आपली सावकाश जेव, यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे, परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवरासावर केली. दोघी जणींनी जरा अंग टाकले व दोघी जणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलाबरोबर मी आगारात गेलो. आगारातील मज्जा पाहत होतो. कितीतरी केळी पसरल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात, परंतु फार असले म्हणजे त्यांना कोण विचारते. केळ फुलांची एक एक पारी उघडत होती व केळीची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्यावर. एक सुंदर पेरू टोचणीने पोपटाने टोचला होता. तो आम्ही पाडला व खाल्ला. इतक्या सुभाताईने हाक मारली म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनसीवरची 2-3 पपनसे तोडून आण. 2 येथे फोडू व 1 बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल, सुभाताईने सांगितले. कोठे आहे झाड असे मी विचारताच, चल मी दाखवतो मामा, असे म्हणून मधू माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुखडी एवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसी होती, परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडली. पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली की रानात देवाला जावयाचे, तेथेच पपनसे फोडावी, रानात मज्जा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ. पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फार गोड होती पपनसे. देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले व मी, माझी आई सारी गाडीत बसलो. गाडी मोठी होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर ठेविल्या. खण नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसासाठी कागदाच्या चिटोऱ्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात मज्जा वाटली. रानात नेहमी मजा वाटते.
मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हाला आता परत दापोलीस जायचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानास नमस्कार केला. तू दापोलीस जवळच आहेस, एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे तर येथे येत जा. ऐकलेस ना श्याम? सुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम येत जा रे, आम्ही काही परके नाही. अरे गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार? ए हो. मी म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पप्पनसे 2 घेतली. सुभे येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी आता पुन्हा ग कधी भेटशील? सुभाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाली, सुभे देवाला माहीत केव्हा भेटू ते. 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले. जायची तरी कुठे? येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुणे मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेले तर, परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कुठे येत असेल? सुभे गेली 5 वर्ष सारखा हिवताप लागलेला आहे माझ्या पाठीशी. ताप आला की पडावे अंथरुणावर. घाम येऊन ताप निघाला की उठावे कामाला. घरात दुसरे तिसरे कोण आहे? गरीबाला दुखणी येऊ नये हो, पापच ते. जिभेला चवमुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कशी तरी 2 घास घशाखाली ढकलायचे. असो देवाची इच्छा. आपण माणसे तरी काय करणार दुसरे? आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दुःख उघडायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस. तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेशी वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्रिनी तू खेळत असा. तुला न्यायला घातले आहे. तुला लहानपणी परकर शिवले आहे. माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे. असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईनेही डोळ्यांना पदर लावला. वहिनी आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वहिनी श्याम वगैरे मोठा होईल, मग नाही हो ते काही कमी पडू देणार तुला. मुले आपली चांगली गुणी आहे, हीच देवाची देणगी. सुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे असे म्हणतात. देव करील ते खरे. बरे येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलाच्या हातात 1 रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला. वहिनी रुपया कशाला? सुभाताई म्हणाली. राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुभे तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो. असू दे हो हा रुपया. असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली. आई गाडीत बसली. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तात जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्त्र तिरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला. सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फार गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली. आई पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा आणि कोठे जाणार बरे? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई तुझ्याबरोबर हिंडावे,
व प्रेम लुटावे असे वाटते ग. मी आईचा हात हातात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते, हे सुद्धा नाशिक, पंढरपूर जाऊन आले आहेत. परंतु मी कुठे जाणार व मला कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझी पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशीस जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्य घ्यावे. जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्याच घरी आहेत. गरिबांसाठी ही सोय आहे बाळा. आपण कुठे जायचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिने पुरे हा संसार. कुठल्या यात्रा आणि बित्रा? अरे, ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो. या यात्रेतूनच भरल्या हाताने अब्रुनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धोधो पडणारे पाणी त्यांच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता, गालावर घळघळत होता. त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात खुसविले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे? खरेच कोण आहे? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे? आई, तुला देव नाही हो नेणार असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्यावेळेस मृत्यूच तिला न्यायला आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवित होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्ती प्रेमाने, कृतज्ञतेने, सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेविले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोडीतील 4 दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्याचे सुंदर सोन्याचे पीस होईल. आई, आपलेही तसेच सारे चांगले होईल नाही का ग? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारी आपली कुठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते, होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच असे म्हणतात. ते खरे का ग? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या अळ्याने आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते सगळे बऱ्यासाठी, एवढे मात्र मला माहीत आहे. मग माझ्याहून कितीतरी पटीने देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपणी शब्दच गाऊन राहिली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ, मी घाबऱ्या घाबऱ्या आवाजात म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा, काय ती एट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो, तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला तर तो आला नसेल, देवाची करुणा पटवून द्यायला तर तो आला नसेल. माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गाई गुरे मांजरे प्रेम करीत. मांजरांची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली होती. त्यानंतर पुन्हा कधी मी व माझी आई एकत्र कोठेही गेलो नाही. तो एकच दिवस. त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टी माऊलीच्या समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात बुडालो, हृदयात ओतली.
त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीवितांचे सोने अस्सल 100 नंबरी सोने करून पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध झाले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतकरणाने गेली. रात्र 32वी. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जपायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये, उपवास काढावे, परंतु ऋण नको. ऋणाने एकदा सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंदेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस वडील त्यांची बरदस्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर व कढीत कडीलिंब टाक म्हणजे वास लागेल अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती तरी शेजारून आई घेऊन आली होती. चहा पाण्यानंतर आईने कडक पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर. श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्याचेही गरिबांना मुखे घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला असे मी वाचले होते. शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु. असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला तो मारतो. मित्रांनो, हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसापेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओघड धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लावून ते धोतर वापरणारा पवित्र झाला. असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वरांचे हेतू अतर्क आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईल याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का? त्यांनी कारकुनास विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्या जवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावयाचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो आणि तुम्ही थोडी विश्रांती घ्या असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही? कोठून आणून द्यायचा होतास? आई म्हणाली, अरे सारे काही दिले. त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धिंडका जाऊ दे इथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते तरी त्यांच्या मनातील खिन्नता बाहेर डोकावीत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा असे वडील त्यांना म्हणाले. या बसा येथे. सोवळे नेसले तरी चालेल, काही हरकत नाही असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हास सोवळ्या ओवळ्यासाठी बोलावयाचे त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हाजी हाजी करणे, त्याचा उदो उदो करणे एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंदेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्न मुंजीतून
वाढेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमाप्रमाणे राहण्याने, ह्या खोट्या उलाभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेरीमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे, गड्यांनो, तुमच्या बायका माणसाची, पोराबाळाची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नये असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असलेच तर शेतभात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. पुरुषोत्तम, छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील असा म्हण, वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाबासकी देण्या इतके वामनरावाचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून अनुदार होत चालले होते. आयत्याखोर व दिमागबाज होत चालले होते. संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाडगा आणखी एक पडीभर, असे आई सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यायला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांबा लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीजवळ गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवावयास बसली. मग काय भाऊरा, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजे. खेप फुकट दवडू नका. तुम्ही सांगितले होते आज यायला, म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मन भात होते, ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेविले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकाची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फारसा पाडू, बेकाक करू. जरा मुले मोठे होऊ देत, मिळवती होऊ दे. एक यंदा प्रिव्हियस मध्ये गेला आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात, तेही बाहेर पडतात. माझे वडील अजजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधले, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेत शिकविण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत. फक्त सावकाराचे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो, सावकाराला वसूल आला नाही तर आम्हाला पगार कुठून देणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभे राहण्यास शरम वाटते. रुपये द्या बरं, वामनराव रागाने म्हणाले. तू तरी काय करणार? तूही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला? घर ते काय? अहो, कोंबडी घर, मापाच्या भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानशे घर बांधावयासही तिच्या हातातल्या बांगड्या विकल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्या. सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभी राहून आई वेशाने म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा. बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाडपीड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव कर म्हणा, परंतु असे बोलणे ऐकवू नका. खुशाल दिवंडी पिटवा म्हणा, जप्ती आणा, परंतु पोराबाळाच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे, एका बाई माणसाने भाऊराव आमचा अपमान करावा का करावा? वामनरावांनी वडिलास विचारले. तू घरात जा, जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावाची समजूत घालत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले.
तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्यासोबत मी वागत होतो. त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही. वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिंडीस फिंडीस करून घेऊन जगण्यास काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लीला. आपण ही मोलमजुरी करू. मथुरेच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूर सुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाही. चला आपण मोलमजुरी करू. धरतीवर निजू. झऱ्याचे पाणी पिऊ. झाडाचा पाला ओरबडून खाऊ. आई भावना विवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हाला पण रडू येते. आई तू सांगशील ते आम्ही काम करू, पण रडू नकोस. आई लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती. फुले झाडाला आधार देत होती. करून असे ते दृश्य होते. रात्र 33वी. गरिबांचे मनोरथ. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी होत नसेल. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतो? तुला काय होत आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत का? रामने विचारले. राम, आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्या जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटतात रे. हे दुःख माझ्याने पाहावत नाही. माझी छाती दुबंगली जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग. लहान लहान मुले जन्मली नाहीत तोच मरण आहे. कोणाच्याही तोंडावर जराही रह्या नाही, तेज नाही, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरे जणू आटून गेले. पारतंत्र्य सर्वभक्ष आहे, सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही. शोक आहे, आनंद नाही. कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. लोभ आहे, प्रेम नाही. पशुत्व आहे, माणुसकी नाही. अंधार आहे, उजेड नाही. अधर्म आहे, धर्म नाही. भीती आहे, निर्भयता नाही. बंधने आहेत, मोकळेपणा नाही. रूढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करतात. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहे. मी उदासीन होऊ नाहीतर काय करू? श्याम बोले ना. श्याम, दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे. अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे. बंद राहून बंध तोडण्यास सरसावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक तितकीच जेव अधिक, स्फूर्ती अधिक, राम म्हणाला. परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी ऐट उसनी असते, ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला. निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजेच आस्तिव्य भाव, राम म्हणाला. परंतु निशा संपून आलेल्या उशीची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे हे मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावे. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाड लावावे, रस्ता झाडावा, कोणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे, आजाऱ्याजवळ बसावे, रडणाऱ्यांचे अश्रू पुसावे. 2 दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून
जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे पोटवर ठिगडे जोडणार? अरे, आपण संघटना करू, नवविचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहेत. राम म्हणाला. प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता होती. आज रामच एक चांगलेशे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठावर खेळू लागले. विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते, परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता. श्याम म्हणजे आशा निराशाच्या द्वंद्व युद्धाचे स्थान होता. आज हसे, उद्या रडे, आज उड्या मारे व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गळ्यांनो, दापोली होऊन निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो, ती लोकांना माहीत आहे, परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही. सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजे, आई शांतपणे म्हणाली. आई, आत्ताशी तर 5वी इयत्ता माझी पास झाली आहे. एवढ्यात शाळा सोडून काय करू? आज माझा काय उपयोग आहे? मला आज काय कमवता येणार आहे? असे मी आईला विचारले. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणाले होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते. घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कुठेतरी नोकरी मिळाली तर, आई म्हणाली. आई, तेव्हापासूनच का नोकरी करावयास लागू? या वयापासून का हा नोकरीचा भोंगा पाठीमागे लावून घेऊ? आई, माझ्या केवढ्यालय उडे, केवढ्याले स्वप्न, केवढे मनोरथ. मी खूप शिकेन, कवी होईल, ग्रंथकार होईल, तुला सुखावेन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतावयाचे, सारे मनोरथ मातीत लोटावयाचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीतच मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कण्या किडीच खाऊन टाकतात. आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काही वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरी व्हावे असे तुला वाटते? मी मोठा व्हावे असे तुला वाटत नाही का? मी आईला विचारले. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे. पित्यावर अवलंबून राहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागावे लागेल. आई म्हणाली. आई, मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकविलेस, या वेळेस काय करू ते तूच सांग, मी आईला म्हटले. आई बाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा, बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायावर उभा राहा. उपास तापास काढ, आयास आयास कर, विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू? आईने स्वावलंबनाचा उपदेश केला. आई, मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस. माझ्या हृदयात तू आहेस, म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे. तेथे फी वगैरे फार कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे?
तेथे कोणाला माहीत आहे, कुणाचे काही काम करीन. तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टी आड असले की झाले. जाऊ ना, मी आईला विचारले. जा, माधुकरी मागणे पाप नाही, विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याचे भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे, कसाही राहा, परंतु चोरी चहाटी करू नको, पाप करू नको, सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. गोड बोलावे, हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. कोणाला टाकून बोलू नको, हृदय दुखू नको, अभ्यास झटकू नको. आई बाबांची आठवण ठेव, बहीण भावाची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबाबांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर. आई प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. आई, तू भाऊची परवानगी मिळव, त्यांची समजूत घाल, मी सांगितले. मी तुला ती मिळवून देईल, निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाने काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले. रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याची लोणची होती, कडिथाचे पिठले होते. म्हटले, श्याम दूर कोठेसा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला. आई वडिलांना म्हणाले, कोठे जाणार? तेथेही पैसे पाठवावे लागतील. 1 दिडकीची उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रुपये मोजले, परंतु याची आठवण आता कशाला? माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये असे मला वाटते. आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय? असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले. तो जेथे जाणार आहे तेथे पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे, फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले. आई म्हणाले, काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे, एवढेच. माझा आशीर्वाद आहे, वडील म्हणाले. आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. आई, मग अण्णा जाणार वाटते. लांब जाणार? लवकर परत नाही येणार? धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता. हो बाळ, तो शिकेल व मग तुम्हाला शिकवेल. तुम्हाला शिकविता यावे म्हणून तर तो लांब जात आहे. आई त्याची समजूत घालीत होती. शेवटी अंश संस्थानात जायचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरच्यावर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले भुरकून आईजवळ उडून येत होते, परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईबापास सुख देता यावे म्हणून जात होतो. आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यातील पाण्याला थांबवित होतो. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण, तिची पाय सुट्टीत कोण चेपणार? श्याम, तुझे हात कसे थंडेगार आहेत रे. माझ्या कपाळावर ठेव. कपाळाची जशी लाही होत आहे असे आई कोणाला सांगेन? तिचे लुगडे कोण धुईल? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील? दळताना कोण हात लावील? खोपडीतील लाकडे तिला कोण आणून देईल? आई, मी थारोडे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीतून घागर कळशी कोण भरून आणेल? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा, परंतु आता केव्हा परत येईल याचा नेमच नव्हता. मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे,
ती त्रिभुवनाची आई आहे. तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावायची होती. आज रात्री जाणार, हो जाणार. आईला सोडून जाणार. आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, घोंगडी कशाला? एक तरट खाली घाली, त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही गोधडी असू दे. मला नको. अरे, तू परक्या मुलखात चाललास, तेथे ना ओळख ना पाळख. आजारी पडलास, काही झाले तर असू दे आपली बाळ. आमचे येथे कसेही होईल. माझे ऐक, असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळवंटी तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नये म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वळ्या दिल्या. 4 बिबेही बरोबर असू दे असे म्हणाली व लोट्यांच्या कोनोड्यातून तिने ते काढून आणून दिले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला मदत कर हो बाळ. आईला आता तूच आहेस. असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली. मी देवांना ठेविली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरविला. ते काही बोलू शकले नाही आणि आईच्या पायावर डोके ठेविले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने सुदीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकी वहिनीकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, माझ्या आईला तुम्ही जपा. आजारीपणात मदत करा. जा हो श्याम, आम्ही आहोत आईला. काळजी करू नकोस. त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ, ती म्हणाली. मी मानेने म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झुंबडला, झडमला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरिले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचे होते. तिठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लाविले. त्यांच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ, असे ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार. ह्या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील. तारू कोठे रुतेल, कुठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव, आणि कोठे तुझा शेंबळा लेंबळा, पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाडीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती, परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई, तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडविले, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेतच, परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो
मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो. रात्र 34वी. विक्त हाणीची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेती होती. वडिलांनी पहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेती विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार होते, साक्षीपी गृहस्थ होते, व्यवहार चतुर, हिशेबी व धोरणी ते होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीटच होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच जणू घेतलेली आहे असे तो मानत असतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते, परंतु तुम्ही ते ऐकले नाही आणि मनावरही घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचाही दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नको. वडील औपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्याने राहावले नाही म्हणून मी आलो. पोट तिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून मी आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परांगत होऊ नये, देशोधडीस लागू नये म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयात तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर नाही आले तर मारवाडी वार्ता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत मी कसे विकू? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरसपोड करून फोडल्या, कातळा सुरुंग लावले व शेत जमीन तयार केली. 10 मनाचे शेत 3 खंडीचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोराचा किती लोभ. मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहायची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वाच्या आजीबरोबर खावयाचे. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जमीन सुद्धा कशी आहे. सोने पिकेल तेथे अशी जमीन आहे. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनासी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकणार नाही. काळजाचा तुकडा कुठे कापता येतो? आपली जमीन आपल्याच हातांनी विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप,
आपली गोठ्यातील गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणे ही पाप. जमीन म्हणजे आईच आहे, तिच्या धनावर आम्ही पोसलेलो आहोत. वडील बोलले, भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नाही. बोलाचीच कडी आणि बोलाचेच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई. कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नाती सांगावयाचा आवानू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणि तसा. जमीन विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा जमीन विकत घेता येईल. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनीत सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे? नानांनी विचारले. माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले, माझीही आहे, म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावाई आहात हे विसरलात वाटते. लोक म्हणतील अमक्याच्या जावायाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हे का मूर्खासारखा धरणे चांगले नाही. नाना म्हणाले, मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकारही आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले, म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले. आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली. हुंडा दिला. मुलींचा संसार व्हावा म्हणून दिला. तिच्या अब्रूचे धिंदवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला ना खायला. हेच का सरदार? घरात सावकाराचे धरणे आहेत. बायकोला वाटेल ते बोलत आहेत. हेच का सरदार? नाही नीट घरदार, नाही काही. हेच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार. एवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केला. का धन लावलीत? पैकी अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे सरकार. भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. बरे बुवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकावे. तेही नाही. हा काय चावटपणा चालविला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहे. तो घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत ना, तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिली. आत्ता वाटेल तसे बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही पण मारू नका. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळ आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी त्यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीबच वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे. तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही. काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखू नका. होणारे होऊन जाते. परंतु मने मात्र दुखावलेलेच राहतात. नाना, फुटलेले मोती साधता येत नाही. मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. यांचे मन दुखू नका. माझ्या देखत वेडे वाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हिटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल काही ते हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते?
देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या घालायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलण्यास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या. बाकी काही नको. शिव्या नको नाना. नाना, बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे. नाना, नव्हे का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागावू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो. परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरच नानांच्या पाय धरावयास गेली. बयो, उठ. तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही. समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका. रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्ही पण हवे आणि हेही हवे. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले. भाऊबंद सोडून गेले. तुम्हीही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जायचे? असे म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पळा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली, या कपाळ करंड्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे. वडील रागाने म्हणाले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सावरून ती गेली. कुठे गेली? कुठे म्हणजे? तुळशीच्या अंगणात. तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसा देवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाशही स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते. रात्र 35वी. आईचे चिंतामय जीवन. मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो. परंतु तेथून माझी उचल बांगडी देवाला करायची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगायच्या आहेत. त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांना वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाकी सदानंद आम्हा सोडून गेला. दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा, मला बोलावीत आहेत. मी जातो असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो. तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत असे. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणी खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे. तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेर गावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कुठे जाणार? पैसे तरी कोठे जवळ होते. मी माझ्या जवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तके विकली. 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हरणबंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो.
पहाटच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडाखाली गरुड पक्षी आले होते. ते मोठमोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भोपाळ्या कोठे वेद पठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोऱ्याने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होताशी तू नेणे परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी. हे गाणे म्हणत होती. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना, परंतु किती वेळ उभा राहणार. शेवटी दार लोटले. थाप मारली. कोण? आईने विचारले. मी श्याम असे उत्तर दिले. श्याम आला रे माझ्या बाळ. आले हो असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरले. देवांना नमस्कार कर. गुळ ठेवते हो. आधी बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते, त्याला देवाने नेले. म्हटले दुसरा तरी दृष्टीस पडतो की नाही. असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो. वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे येऊन म्हणाली, म्हटले श्याम आला हो. आपला श्याम आला. आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम गणपतीवर आवर्तने करीत होता. आलास शेवटी. खुशाल आहेस ना. सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले. नीज जरा अंथरुणात. बाहेर थंडी आहे. नीज हं. आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीत निजलो आहे असे मला वाटत असे. त्या दिवसाचे ते पहाटचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या अंथरुणात निजणे, ते अजूनही मला आठवते. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकत सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाही. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवठ आवडते का रे. मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी असा बुडत होतो. तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेविले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात मी पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आई गोवऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवऱ्या निवडीत होते.
हाताने काम चालवले होते व उभयता बोलत होती. त्याच्याने तिकडे शिक्षण होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली. अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसात नोकरी तरी कोठे आहे, परंतु तुम्हा मायलेकांना पसंत पडेल तर ना, वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल. हो, तो घरबसा होणार नाही. खायला काळ व भुईला भार होणार नाही. आई म्हणाली, तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणातून उठून बसलो व म्हणालो, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो. जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावावरच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत नाहीत म्हणून आलो. मी उद्याच जातो. आई, उद्याच मी निघतो. त्यांचे नकोरे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जाऊ श्याम. माझ्या वेळीचे ऐक, आई म्हणाली. मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ, पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्या जवळ मागितले पाहिजे. तेवढे कृपा करून द्या. आई, चिंता करू नको. देव तारी त्याला कोण मारी? ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवीत, अफाट समुद्रातही तारेल. मी म्हटले, तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कुठेही जा आणि खुशाल राहा. माझ्या मेलीचे डोळे देव का मिटून घेत नाही काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडवत बसायला लावतो असे आई रडत रडत म्हणाली. रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार. तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाही हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जावयाचे ठरविले. आईला रड आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगच्या उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार? बाप लेकांच्या भांडणात ती गाय मात्र रडविली जात होती. मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सोडीत आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरे काय? रात्र 36वी. तेल आहे तर मीठ नाही. आजचे पेळू चांगले नाहीत. सूत सारखे सुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाणे विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्यांचे दुःखी मन त्याला
काम चांगले करू देत नाहीत. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला, सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न, असा तुकारामाचा चरण आहे. श्याम कुठे गेला आहे गोविंदा? रामने विचारले. ते मघा तर वरती होते, भिका म्हणाला. ते त्या यलाबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला. काय एक एक नाव, येलाबाई, हे काय रे नाव? भिकाने विचारले. अरे, येलाबाई म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो, राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती, तोच श्याम आला. काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती येल्लाबाई कशी आहे? त्याने विचारले. तिला गावाला पाठविले त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरे बाळे लहान आहेत, भिका म्हणाला. कोणाला माहीत, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझे लक्ष नव्हते? भांड्याकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला. जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते, भिका म्हणाला. का? आजचे पेळू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला. माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला. तुमचे पेळू पहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविलेले पेळू मी आज माझ्या पुडीत ठेवले होते. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते, ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूचे सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदललेले होते, गोविंदा म्हणाला. श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही, राम म्हणाला. झोप येत नाही तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो, श्याम म्हणाला. झोप न यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता, झोप लागावयास दिवसात तप करावे लागते, शरीर झिजावे लागते, श्याम म्हणाला. तू नाही वाटते काम करीत. सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तू गेलास, राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नव्हे का होऊ? श्यामने विचारले. तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी, राम म्हणाला. लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात साऱ्यांचीच वान भासे. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारड्यात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे. काय करील बिचारी, अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाबा आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एकतर शक्ती नव्हती आणि दुसरं कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ, ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवा पाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीन बाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मयाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईल. दळण वगैरे मी दळून देईल, मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती.
आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाकी. श्याम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई. हात दमून येतं. हे कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणी व क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पंत्यांना घालत असे. शेकडो पंत्या त्यावेळेस लावत असत. परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करावयाची. आई त्या पेन्शनरीणबाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा मी धुवून देईल. तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरीणबाईची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळणपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवा पालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? नाऊ माखू घालत जाल का? आई म्हणाली, हो, आनंदाने करील. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्रा घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला तेल लावीत असे. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला तेल लावायला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठरविली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला सोडताना ती आपली मुलगी आहे असे आईला वाटे. त्या लहान मुलाला नाऊ घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाऊवर तेल घालून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई नाऊ घालू लागल्यावर त्या मुलाने बाळशी धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला? 1 पुरे हो, आई म्हणाली. घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावायची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानू लागली. देवा, माझी लाज सारी तुला, असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणले. 1 नारळ आणला. थोड्या करंज्या व 4 अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळिले. 4 आणे पुरुषोत्तमने ओवाळणीत घातली. फटाक्याऐवजी आईने पुरुषोत्तमला 1 पिटूक नळी करून दिली व त्रिसूळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसूळे संपली तर पारिंग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यासाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे, तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने घोरीवड्यातून आवळे चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळद कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझी अब्रू आहे, तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा.